कॉमन टेंडन्सी आहे. असं म्हणून मेला बरं. लोकांना दाखवायचं असतं की मी खरा होतो, तू खोटा होता. पण तो देव असा नाही, देव हे शिकवत नाही. म्हणून दावीदाला देवाने उंचवलं नव्हतं. त्याची प्रवृत्ती बघा, त्याचं मन बघा. त्याने काय केलं, त्या याबेश गिलादच्या लोकांना म्हटलं, तुम्ही तुमच्या स्वामीला असं केलं. तू असा बोलला नाही की माझ्या वैरी, तू वैरी होता ना. किती माग लागला, 3-3 दिवस त्याच्या माग लागायचा तो, एक दिवस नाही. 600 लोक तो घेऊन तो फिरायचा 3-3 दिवस. एक वेळ तर अशी आली, 200 लोक ते एका नाल्याजवळ थकून पडले. नंतर शाऊलाला सुद्धा चालायला जीव नव्हतं. जेव्हा त्याला भाकक मिळत नाही 3-3 दिवस, एवढा माग लागलेला माणूस. आपल्या मनात त्या शाऊलाबद्दल काय किती किती नफरत झाली असती. परंतु त्याला मूठ माती दिलेल्या लोकांना तो म्हणतो, देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि मी बी तुमच्यासोबत चांगलं करणार आहे. ही प्रवृत्ती देवाच्या सेवकांची आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची असली पाहिजे. स्मरण ठेवा देवाचे कार्य, देवाचा खरा स्मरण ठेवा. तुमच्या आणि माझ्या जीवनात जो करार आहे त्याला स्मरण ठेवून आपण पुढे चालूया. आपले डोळे बंद करूया, देवाच्या पवित्र चरणाजवळ जाऊया आणि प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, महान गौरवी देवा, तू जिवंत आहेस. तुझा करार आमच्यामध्ये कायम आहे आणि त्यात आम्ही चालावं, वागावं आणि त्याला स्मरण ठेवावं, सदा स्मरण ठेवावं. आमच्या इच्छेनुसार, आमच्या सोयीनुसार नव्हे, परंतु तुझ्या योजनेनुसार आम्ही जीवन व्यतीत करावं. जेवढे आत्मे आज अंतकरणातून तुला हाक देऊन तुला म्हणत आहे, देवा आमचा करार तुझ्यासोबत काय आहे आम्हाला समजून सांग, जेणेकरून आम्ही त्यावर चालावं, वागावं, त्यानुसार आपलं जीवन जगावं. अशी बुद्धी तू आम्हा प्रत्येकाला दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. आमेन. हालेलुया.